नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा मस्त असा पराठा बघतो आहे. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात मीठ घातलेलं आहे, 2 चमचे तेल घालायचं आहे, याला व्यवस्थित असं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. असं घट्टसर आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे, अगदी सैलसरही नाही आणि अगदी घट्टसरही नाही. आपल्याला असा गोळा बनवून 10 मिनिटं झाकून ठेवायचं. एक वाटण तयार करून घ्यायचं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवर, त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्येच आपल्याला इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे, वाटण तयार केलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे. 1 वाटीभर मटार इथे मी मिक्सरला असे बंद चालू करत असे बारीक करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत. आता सुके मसाले घालूया. तर इथे लाल तिखट, हळद पावडर आणि इथे आमचूर पावडर, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. झाकून याला 1 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर कोथिंबीर घालून ते थंड करायला ठेवायचं आहे. आता इथे आपण त्याच पिठाचा एक गोळा, त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायची आहे आणि सारण भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. अगदी याला छान अशा लेयर्स येतात. एकदम मस्त असा हा चवीला एकदम भन्नाट असा हा पराठा लागतो. तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा घरीसुद्धा करून बनवून खाऊ शकता. तर बघू शकता मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे. दोन्ही बाजूनी आलटून-पालटून शेकून घ्यायचा आहे. मी चटणीसोबत सर्व्ह केलेला आहे. तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तर मस्त असा हा पराठा नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.